हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू इन्फिनिटी अकॅडमी. मी आहे मैत्री आणि या व्हिडिओत तुम्ही पाहणार आहात 7th सायन्सचं 18 चॅप्टर साऊंड प्रोडक्शन ऑफ साऊंडचा पार्ट 2. पार्ट 1 मध्ये आपण क्वेश्चन नंबर 1, 2, 3 ले काही क्वेश्चन पाहिले आहेत. जर तुम्ही तो व्हिडिओ पाहिला नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तर आधी तो चेक करा. तुमच्या स्टँडर्डचे अदर सब्जेक्टचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेले आहेत. तसेच मॅथ्सचे एक्सरसाइज पण सॉल्व करून दिलेले आहेत. प्रत्येक प्रॅक्टिस सेटचे आन्सर सॉल्व करून दिलेले आहेत. त्याच्याही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या आहेत. व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर मला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या सिटीतनं पाहत आहात. थर्ड क्वेश्चन आपल्याला विचारला आहे, गिव्ह सायंटिफिक रिझन्स. मग त्यातला ए आणि बी आपण पार्ट 1 मध्ये बघितला. आता सी बघूया. इफ यू वेअर बोथ ऑन द मून युअर फ्रेंड विल नॉट बी एबल टू हिअर यू कॉल. बघा, तुम्ही आणि तुमचे फ्रेंड जर समजा चंद्रावर असाल आणि तुम्ही तुमच्या मित्राला हाक मारली तर ती ऐकू येणार नाही. मग असं का? याचं कारण आपल्याला सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट लिहा. साऊंड नीड्स अ मीडियम फॉर ट्रान्समिशन. एका जागेवरनं दुसऱ्या जागी जाण्यासाठी साऊंडला ट्रान्समिशन करायला गरज असते ती मीडियमची. आपण शिकलो आहोत की साऊंड हा ट्रान्सफर व्हायला एकतर सॉलिड, लिक्विड किंवा गॅस अशा 3 प्रकारे कुठल्याही प्रकारच्या एका मीडियममधनंच ट्रान्सफर होतो. आन्सरचा सेकंड पॉईंट बघा. ॲज देअर इज नो एअर ऑन द मून अँड साऊंड इज ॲक्च्युअली व्हायब्रेशन इन एअर. बघा, चंद्रावर हवा असते का? नाही. ॲटमॉस्फिअर राहत नाही. त्यामुळे जे साऊंड जनरेट व्हायला व्हायब्रेशन होतात हवेत ते तिथे होणार नाहीत. थर्ड पॉईंट बघा. So, me and my friend will communicate to each other by signals or microphones in space even when we are closer. बघा, या कारणामुळे मी आणि माझा फ्रेंड काय करणार? मायक्रोफोनने बोलणार किंवा साइन लँग्वेजने बोलणार. नेक्स्ट थर्ड स्टेटमेंट बघा आपल्याला काय दिले. वी कॅन हिअर द मूवमेंट ऑफ मॉस्किटो विंग्स बट वी कॅनॉट हिअर द मूवमेंट ऑफ आवर हँड्स. बघा, आपण हात हलवल्यावर फारसा आवाज आपल्याला येत नाही. पण जर मॉस्किटो म्हणजे डास वगैरे जे असतात किंवा माशा आपल्या कानाजवळ जेव्हा त्यांचे विंग्स पंख हलवतात त्यावेळेला आपल्याला खूप आवाज येतो, भुनभुन असा आवाज येतो ना. तर असं का? त्याचं आपल्याला आन्सर सांगायचं आहे. आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. ह्युमन्स कॅनॉट हिअर फ्रिक्वेन्सी लेस दॅन 20 हर्ट्ज. In the movement of hand, oscillations does take place, but is less than frequency that humans can hear. बघा, आपल्याला माहिती आहे की ह्युमन्स जे आहेत ते 20 हर्ट्जपेक्षा कमीचा आवाज ऐकू शकत नाही आणि 20,000 हर्ट्जपेक्षा जास्तीचा आवाज ऐकू शकत नाही. मग ज्या वेळेला आपण हँड्सला ऑसिलेशनमध्ये करतो म्हणजे फ्लॅप करतो त्यावेळेला काय होतं, जो आवाज तयार होतो तो लेस दॅन 20 हर्ट्ज असतो, 20 हर्ट्जपेक्षा कमी असतो. त्यामुळे आपल्याला तो आवाज ऐकू येत नाही. सेकंड पॉईंट बघा. द मूवमेंट ऑफ मॉस्किटो विंग्स प्रोड्युसेस साऊंड ग्रेटर दॅन 20 हर्ट्ज सो वी कॅन हिअर साऊंड. बघा, ज्या वेळेला मॉस्किटोच्या विंग्सची मूवमेंट होते त्यावेळेला जो साऊंड प्रोडक्शन आहे ते ग्रेटर दॅन 20 हर्ट्ज असतं. 20 हर्ट्जपेक्षा जास्त साऊंड जनरेट होतो. त्यामुळे तो आपण ऐकू शकतो. नेक्स्ट फोर्थ क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. राईट आन्सर टू द फॉलोइंग क्वेश्चन. खाली विचारलेल्या प्रश्नांची आपल्याला उत्तर द्यायची आहेत. बघा, फर्स्ट क्वेश्चन विचारला आहे, हाऊ इज साऊंड प्रोड्यूस. तर साऊंड कसा प्रोड्यूस होतो, आवाज कसं काय तयार होतो, ध्वनीची निर्मिती कशी होते हे आपल्याला विचारलं आहे. तर आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. When an object is vibrated, its vibration are imparted to molecules in air and sound is produced. बघा, जेव्हा एखादा ऑब्जेक्ट व्हायब्रेट होतो त्यावेळेला काय होत असतं, त्याचे जे मॉलिक्युल्स आहेत ते साऊंड एका साईडने दुसऱ्या साईडला पास करतात इन द सेन्स ते जे व्हायब्रेशन आहे त्यामुळे साऊंड जनरेट होतो. नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला विचारला आहे. What does the intensity of sound depends upon? बघा, साऊंडची जी इंटेन्सिटी आहे ती कशावर डिपेंड असते हे आपल्याला विचारलं आहे. तर याचा आन्सर लिहा.
द इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिपेंड्स अपॉन ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन अँड डिस्टन्स ऑफ द साऊंड सोर्स फ्रॉम द ऑब्झर्व. बघा फ्रेंड्स, तुमचे जे हे आन्सर्स आहेत ते फक्त लिहून आपल्याला रट्टा मारायचा नाही, तर तुम्ही प्रत्येक गोष्टीचा अर्थ व्यवस्थित समजून घ्या, जेणेकरून तुम्ही पेपर स्वतःसुद्धा व्यवस्थित लिहू शकतात. आणि जर तुम्ही नुसती नोटबुक कंप्लीट करायची म्हणून लिहिलं तर त्याला काही अर्थ नाही. सायन्स हे व्यवस्थित समजून घ्यायला हवं. बघा, इंटेन्सिटी ऑफ साऊंड कशावर डिपेंड असते? ॲम्प्लिट्यूडवर. बघा, जी साऊंड वेव्ह असते तर त्यामध्ये जे सेंटर पॉईंट आहे, तुम्हाला जे रेड लाईन दिसतात ना, त्या सेंटर पॉईंटपासनं त्याचं जे हायेस्ट ऑसिलेशन आहे तिथपर्यंतचं जे अंतर असतं तर त्याला आपण काय म्हणतो? ॲम्प्लिट्यूड. मग हे जे ॲम्प्लिट्यूड आहे ते लो ॲम्प्लिट्यूड आहे का हाय ॲम्प्लिट्यूड आहे त्याच्यावर साऊंडची इंटेन्सिटी डिपेंड असते. ही पहिली गोष्ट झाली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोर्सचं डिस्टन्स किती आहे ऑब्झर्वपर्यंत, तर त्याच्यावर सुद्धा इंटेन्सिटी ऑफ साऊंड डिपेंड असते. आता एखादा DJ चालू आहे, तुम्ही अगदी त्या DJच्या जवळ उभेत, तर इंटेन्सिटी काय राहील? अगदी हाय राहील. आणि समजा 3-4 कॉलनीजच्या तिकडे दूरवर जर DJ वाजत असेल तर आपल्याला आवाज येतो, पण इंटेन्सिटी काय असते तेव्हा? कमी असते. म्हणजे सोर्सच्या डिस्टन्सवर सुद्धा डिपेंड असते इंटेन्सिटी. नेक्स्ट सी क्वेश्चन बघा. एक्सप्लेन हाऊ द फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन इज रिलेटेड टू द लेंथ ऑफ पेंडुलम अँड द ॲम्प्लिट्यूड ऑफ इट्स ऑसिलेशन. बघा, आपल्याला फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन आणि लेंथ ऑफ दॅट पेंडुलम यांच्यातलं रिलेशन सांगायचं आहे. तर आन्सरचा फर्स्ट पॉईंट बघा. ॲज लेंथ ऑफ पेंडुलम इज इन्क्रीजेस इट्स पिरियड ऑफ ऑसिलेशन इन्क्रीजेस. बघा, ज्या वेळेला आपण पेंडुलमची लेंथ वाढवतो त्यावेळेला काय होतं? ऑसिलेशन वाढतं. बघा, ज्या वेळेला आपण लेंथ ऑफ पेंडुलम वाढवतो त्यावेळेला त्याचं पिरियड ऑफ ऑसिलेशनसुद्धा वाढत असतं. सेकंड पॉईंट बघा. बट पिरियड ऑफ ऑसिलेशन्स इक्वल टू 1 फ्रिक्वेन्सी. बघा, आपल्याला माहिती आहे पिरियड ऑफ ऑसिलेशनचा फॉर्म्युला काय आहे? 1 फ्रिक्वेन्सी. थर्ड पॉईंट लिहा. हेन्स ॲज पिरियड इन्क्रीजेस फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. बघा, म्हणजे पिरियड जर आपण वाढवला तर काय होईल? फ्रिक्वेन्सी डिक्रीज होईल. कारण ते फॉर्म्युल्यात आपण बघतोय ते काय आहेत? इन्व्हर्सली प्रपोर्शन आहेत. फोर्थ पॉईंट लिहा. दिस मीन्स ॲज फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम इन्क्रीजेस इट्स फ्रिक्वेन्सी ऑसिलेशन डिक्रीजेस. बघा, याचाच अर्थ काय? फ्रिक्वेन्सी ऑफ पेंडुलम जर आपण वाढवली तर त्याचा ऑसिलेशनसुद्धा डिक्रीज होणार, कारण ते एकमेकांना काय आहेत? इन्व्हर्सली प्रपोर्शन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा. एक्सप्लेन द टू वे ऑफ विच the pitch of sound generated by a stretched string can be changed. बघा, आपल्याला प्रश्न विचारला आहे की जे ताणून धरलेली तार असते तिचा जो पिच आहे तो कशा पद्धतीने आपण बदलू शकतो. बघा, पिच चेंज करायची आपण फर्स्ट मेथड लिहूया. बाय चेंजिंग लेंथ ऑफ स्ट्रिंग. स्ट्रिंगची जी लेंथ आहे ती कमी जास्त करून आपण पिच चेंज करू शकतो. When length of string increases, frequency of vibration decreases, producing sound with the lower pitch. बघा, ज्या वेळेला आपण लेंथ जी आहे ती वाढवतो त्यावेळेला व्हायब्रेशन कमी होतं. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन काय होऊन जातं? कमी होतं. मग लोअर पिचमध्ये आपल्याला साऊंड ऐकू येतो. तसंच जर आपण लेंथ कमी केली तर आपोआप फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन वाढेल. त्यामुळे पिच जो आहे तो हायर होईल. नेक्स्ट सेकंड वे लिहा. बाय चेंजिंग टेन्शन इन स्ट्रिंग. बघा, स्ट्रिंगचं जे टेन्शन आहे ते कमी जास्त करून आपण त्याचा पिच चेंज करू शकतो. व्हेन टेन्शन इन द स्ट्रिंग इन्क्रीजेस फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इन्क्रीजेस कॉजिंग हाय पिच श्रिल साऊंड. बघा, ज्या वेळेला आपण त्या स्ट्रिंगचं टेन्शन वाढवतो त्यावेळेला फ्रिक्वेन्सीसुद्धा वाढते, त्याचे व्हायब्रेशन्स वाढतात आणि हाय पिचमध्ये साऊंड जनरेट होतो. बघा, अशा 2 प्रकारे आपण आवाज जो आहे स्ट्रिंगचा तो पिच जो आहे
तो कमी जास्त करू शकतो. बघा, तुम्ही जर स्टुडंट असाल तर प्रत्येक आन्सर व्यवस्थित समजून घ्या आणि जर समजा तुम्ही टीचर असाल तर आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत एक्सरसाइजचे सगळे क्वेश्चन एक्सप्लेन केलेले नक्की पोहोचवा. मला माहिती आहे ऑफलाईन जेव्हा घेत असतात त्यावेळेला टीचिंग करणं, मुलांकडनं करून घेणं, पेपर घेणं या सगळ्यामध्ये एक्सरसाइजसुद्धा एक्सप्लेन करण्याचा वेळ आपल्याकडे पुरेसा नसतो. त्यावेळेला तुम्ही विद्यार्थ्यांना ही पूर्ण प्लेलिस्ट सेंड करू शकतात. चला तर मग अशाच काही व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. थँक्यू.